बघा 6वा अध्याय काय सांगतो. अध्याय 6वा आत्मसंयम योग. काय नाव? आत्मसंयम योग, किंवा याला कोणी ध्यानयोग म्हणतात, किंवा याला कोणी अभ्यासयोग म्हणतात. श्री गणेशाय नमः. मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारी जो, कृष्ण सांगती आता जो योगरूप. काय सांगतात तिथे? मग राया ते म्हणे संजयो, म्हणजे धृतराष्ट्राला संजय सांगतात, तोच अभिप्राव अवधारी जो, कृष्ण सांगते आता जो योगरूप. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, राजा आता भगवान योगाबद्दल जो आपला अभिप्राव सांगतील तोच ऐक. संजयाने सांगितलंय की बघ आता की अर्जुनाचे नियोगे, अर्जुनाच्या करता भगवंत जे काय ज्ञान सांगणार आहे ते आपल्याला आता ऐकायला मिळणार आहे. तर राजा धृतराष्ट्र तू आता ऐक. पण कुठं ऐकतो? धृतराष्ट्र काय झालेला आहे, त्या मुलांच्या मोहामध्ये गुंतलेला आहे. कुठल्या तरी माणूस कुठंतरी मोहामध्ये अडकतो आणि म्हणून त्याला हे ज्ञान कळत नाही. आपल्याला ज्ञान का कळत नाही प्रत्येकाला? तर आपण कुठल्या तरी मोहामध्ये अडकलेलो आहोत. संसार हा मोह आहे. संसाराचा मोह सुटत नाही माणसाला. माणसाला ज्ञानाचा मोह सुटत नाही. बरेचसे मोह आहेत असे जगामध्ये. कोणाला पंथाचा मोह सुटत नाही, कोणाला ज्ञानाचा मोह सुटत नाही, कोणाला आपल्या रूपाचा मोह सुटत नाही, कोणाला आपल्या संपत्तीचा मोह सुटत नाही, कोणाला आपल्या राज्याचा मोह सुटत नाही. तसा धृतराष्ट्राला आपल्या राज्याचा मोह झालेला आहे. धृतराष्ट्राला काय झालेलं आहे? राज्याचा मोह झालेला आहे. त्याला समजतं आपला दुर्योधन कसा वागतो, पण ती दृष्टी काय झालेली आहे? व्यापलेली आहे. आणि या जगामध्ये असंच चाललेलं आहे की जो त्या मोहामध्ये अडकलाय तो त्याच्यामध्ये अडकलाय, मोहामध्ये अडकलाय. आणि म्हणून जे काय आपल्याला ग्रंथ लिहिलेले आहेत ते कळत नाही. याला कारण काय? त्याला कारण आपलं अंतःकरण आहे, आपलं मन आहे, आपले विचार आहेत, की जे विचार आपल्याला मोहाकडे नेतात, जे विचार आपल्याला अडकवतात विषयामध्ये, असे विचार आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला कळत नाही. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. संजय ब्रह्मविद्येची व आपल्या भाग्याची थोरवी धृतराष्ट्राजवळ 2.5 ओव्यात वर्णन करतो. संजय काय करतो? ब्रह्मविद्येची व आपल्या भाग्याची थोरवी धृतराष्ट्राला सांगतो. 2.5 ओव्यामध्ये सांगतो आणि त्याचं वर्णन केलं इथे. आणि नारायणांनी अर्जुनाला सहज ज्ञानरसाचे पारणे केले. कोणाला केले? भगवंताने अर्जुनाला ज्ञानरसाचं पारणं केलेलं आहे. आणि तेच वेळी आम्ही पाहुणे म्हणून गेलो आहोत. आणि ज्या वेळेला भगवंताला हे ज्ञान सांगायची, भगवंताने अर्जुनाला ज्ञान सांगायची ज्या वेळेला वेळ आलेली आहे, खरोखर ज्ञान सांगायची वेळ आलेली आहे आता 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोगाची. आणि अशा वेळेला धृतराष्ट्र पण जवळ आलेला आहे, संजय पण जवळ आहे. मग आता संजयाला वाटलं की बाबा आता तरी धृतराष्ट्र भगवंताचं बोलणं ऐकून तरी याला थोडीफार अक्कल येईल, थोडाफार याचा मोह उतरेल. पण तसं नाही झालं ना, कारण तो पुत्रलोभामध्ये आहे. तसा प्रत्येक माणूस कुठल्या तरी मोहामध्ये अडकलेला आहे आणि म्हणून त्याला हे ज्ञान कळत नाही. आणि त्या मोहाला बाजूला करण्यासाठी आपल्याला श्री गुरु श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, आपले दिवेकर बाबा, बरं का, आमचे गजानन महाराज, शरद महाराज, प्रकाश महाराज, हे बरेचसे असे महाराज मंडळी आली आणि त्यांनी काय केलं? अनुग्रह दिलं. आणि अनुग्रहाच्या माध्यमातून आपलं अंतःकरण शुद्ध होतं, स्वच्छ होतं, निर्मल होतं. आपल्या मनातली भीती निघून जातो. महत्त्वाचा मुद्दे म्हणजे काय? की आपलं अंतःकरण शुद्ध नाही. काल मी तुम्हाला उदाहरण पण दिला की जोपर्यंत पाणी हलतो, पाण्यावरती लाटा आहेत, पाण्यावरती तरंग आहेत, तोपर्यंत माणसाला पाण्यामध्ये चेहरा बघता येणार नाही. एकदा लाटा थांबल्या, तरंग थांबले की आपल्याला आपलाच चेहरा बघता येतो. विषय पाण्याचा नाही हा. दृष्टांत झाला. सिद्धांत काय सांगतो?
जोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध होत नाही, जोपर्यंत अंतःकरणामध्ये विषयांच्या लाटा आहेत, अहंकाराची लाट आहे, अभिमानाची लाट आहे, ह्या लाटा आहेत ना, ही लाटच माणसाची वाट लावते. ह्या लाटा थांबू शकतच नाही. ह्या लाटा थांबवणारा जो नाम आहे तो आपल्याकडे असला पाहिजे. नामाच्या माध्यमातून आपल्या ह्या लाटा सगळ्या थांबल्या जातात. आणि ह्या लाटा ज्या आहेत ना, ह्या लाटाच आपल्याला त्रासदायक आहेत. मन हे समुद्रासारखं विशाल आहे आणि ते मन काय करतो, तर मन आपला वायुरूपाने आहे. बघा, वाऱ्याला पकडाल का तुम्ही? चला वाऱ्याला पकडून दाखवा. वारा कोणालाही पकडता येत नाही, तसं मन कोणालाच पकडता येत नाही. मन कसं आहे? वायुरूप आहे, वायुस्वरूप मन आहे. वायू स्वरूप वासना गेली, वायू स्वरूपच जन्म आली, वायू स्वरूप वासना आली, वायू स्वरूपच राहिली, पुन्हा जन्म घेऊन आलो हेतू परत्वे. दासबोधामध्ये सांगतात रामदास स्वामी, पंच प्राण स्थळ सोडिती, प्राणरूपी वासनावृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती, देह सांडुनिया. वायू स्वरूप वासना गेली, वायू स्वरूपच राहिली, पुन्हा जन्म घेऊन येईल हेतू परत्वे. वायू स्वरूप वासना कसे? वायू स्वरूपामध्ये. आणि तो वायूच काय करतो, आपल्याला एका जागेवर राहून देत नाही. वायू एका जागेवर थांबतो का? बघा, कधीच थांबत नाही. तसं माणसाचं मन एका जागेवर थांबत नाही. आणि म्हणून थांबत नाही, म्हणून वासना येतात माणसाकडे. आणि वासना थांबवण्यासाठी आपल्याला ध्यानयोग दिलाय ज्ञानोबरायांनी, अभ्यास योग दिलाय. या लागे अर्जुना तो अभ्यासी मज मिळे. अरे अर्जुना, तुला अभ्यासाच्या योगातूनच आपल्याला भगवंताला भेटता येतो. आणि लोक अशीच चालल्यात भगवंताला भेटायला. भेटेल का भगवंत? अहो तेथे मला सांगा, 18 अक्षौणी सेना होती त्या कुरुक्षेत्रावर. भगवंत समोर होते, कृष्ण परमात्मा. पण कोणाला भेटला का तो त्यावेळेला? भेटला का भगवंत? नाही ना भेटला. भगवंत कसा भेटेल? कारण भगवंत सांगतो मी, पाण्याने भिजत नाही, अग्नीने जळत नाही, वाऱ्याने उडत नाही, शस्त्राने कापला जात नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेंदयन तेपो न शोषयती मारुता. असं भगवंताचं स्वरूप आहे. आणि तो भगवंत तिथे अवताराला आलेला आहे त्या कुरुक्षेत्रावर. कोणालाच कळलं नाही. फक्त संजय, अर्जुन, उद्धव ह्या लोकांनाच भगवंत कळाला, बाकी कोणाला कळलं नाही. एवढे कितीतरी सैन्य होते, पण त्यांना कळालं नाही. का? तर भगवंताची कृपा झाल्याशिवाय भगवंत कोणालाच दिसत नाही. लक्षात घ्या. ज्ञानोबारांनी लिहिले की नाही, आगा सूर्योदय झालिया, सूर्याची पाहावा धनंजया. सूर्याचा उगम झाला तरच सूर्याला बघता येतो. सूर्य उगवला तरच सूर्याला बघता येतो. सूर्याच्या प्रकाशातच सूर्याला बघता येतो. सूर्याचा प्रकाश आता बघा, आता सूर्य दिसतो का तुम्हाला? अंधार आहे तर नाही दिसणार रात्री. मग सूर्य उगवला तर सूर्याच्या प्रकाशातच सूर्य बघायला मिळतो. दृष्टांत माझा संपला. सिद्धांत काय सांगतो? आपण प्रत्यक्ष सिद्धच आहोत. प्रत्येक माणूस हा सिद्ध आहे. प्रत्येक माणूस हा प्रकाशमान आहे. जोपर्यंत आपल्याच आत्म्याचा प्रकाश आपल्यामध्ये, आपल्याच आत्म्याचा प्रकाश आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये प्रकाशित होत नाही, तोपर्यंत आपली ओळख आपल्याला पटणार नाही. सूर्याची ओळख, सूर्य उदय झाल्यावर सूर्याची ओळख होतो, सूर्य दिसतो. तशी आपली ओळख, आपण कोण? हू एम आय? आपण कोण आहोत? आपण आहोत तरी कोण? ह्याची ओळख कधी पटेल तुम्हाला? ज्या वेळेला आपल्या आत्मस्वयंभू, जोवर नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपले आपे आपणास, आपलाच आत्मप्रकाश आपल्याला प्राप्त नाही,
तोपर्यंत आपल्याला कसं काय आपल्याला परमार्थ कळेल? परमार्थ ही कळण्याची बाब नाही आहे. भगवंताची कृपा व्हावी लागते. आगा सूर्योदय झालिया, सूर्याची पाहाव धनंजया, माते मिया जाणाव्या मीच हेतू. ज्ञानोबाला सांगतात, मला जाणण्यासाठी मीच कारणीभूत आहे. मी जेव्हा त्या माणसावर कृपादृष्टी करेन, माझी जेव्हा कृपा होईल, तेव्हाच त्याला तसा सद्गुरू भेटतो. तुम्ही सगळे भाग्याचे आहात, कारण तुमच्यावर देवाची कृपा झाली, म्हणून तुम्ही या पंथात आले, म्हणून तुम्ही या आनंद संप्रदायामध्ये आले. संप्रदायामध्ये का आले? देवाची कृपा होते तेव्हा देवा आपल्याला ज्ञान कळतो. आता मी कित्येक लोकांना हे सगळं देतो ज्ञान, पण नाही ना, त्यांच्या प्रारब्धामध्ये नाही, भगवंताची कृपा नाही. भगवंताची कृपा झाल्याशिवाय पुढची मार्ग ओपन होत नाही. आगा सूर्योदय झालिया, भगवंताची कृपा झाली, सूर्याची पाहाव धनंजया, तरच आपण आपल्याला बघू शकतो का भगवंत आपल्या आतमध्ये. तो जेव्हा आपला आत्मप्रकाश जगामध्ये भरपूर गुरु येतो, पण हे ज्ञान कोणी सांगू शकत नाही, कारण अनुभव नाही ना. अनुभव येण्यासाठी तुम्हाला परंपरेचा गुरु पाहिजे. मोठे मोठे पंथ आहेत, करोडो दास आहेत, अब्जो दास आहेत, पण तुम्हाला त्याचा यत्किंचितही फायदा होणार नाही. जाताना हे ज्ञान तुम्हाला कुठेच उपयोगाला येणार नाही. ज्ञानोबाराया तुकोबारायाला सोडूच नका. ज्ञानोबारायाला धरा, तुकोबारायाला धरा, नाथरायांना धरा, आणि त्यांच्या परंपरेमध्ये आलेलं जे काय नाम आहे ते घ्या. आणि ते पण काही लोकांनी अर्धवटच घेतलं आहे, तसाच टाकलं आहे. पुढे अभ्यास आहेत, कसं जायचं आपल्याला ब्रह्मरंध्रामध्ये, स्थिर कसं व्हायचं, ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत. आणि ह्या प्रक्रिया सांगण्यासाठी प्रत्यक्ष अवतारी म्हणून आपले श्रीपाद बाबा आले, रामदास बाबा आले, आणि म्हणून तर हा संप्रदाय फोपावला. नाही तर ह्या संप्रदायामध्ये कोणीच त्याला मानायचं नाही. लोक काय म्हणतं, भुताटके अंगात येतो, ते अंगात येतो त्यांच्या वारा. नाथरायाने सगळं लिहिलं आहे. आपला भागवत झाला, त्याच्यामध्ये सांगितलं आहे, 14व्या अध्यायामध्ये 24-25 श्लोक वाचा, त्याच्यामध्ये सगळं दिलं आहे. अष्टसात्विक भाव कसे व्हायला पाहिजे, आणि अष्टसात्विक भाव झाल्याशिवाय ज्ञान कोणालाच प्राप्त नाही होत. अष्टसात्विक भावातून काय होतो, आपल्या अंतःकरणीचं जी घाण आहे युगानुयुगाची, ती बाजूला होतो. अंतःकरणामध्ये घाण आहे, मळ आहे, विक्षेप, आवरण आहे, ते बाजूला होतो. कैसी देवाची आगळी नेनिजे, जैसे तान्हलिया तोय सेविजे, कितीची चवी करुणी पाहिजे, तो अमृत आहे. बघा देवाची कशी कृपा झाली आहे. देवाची थोडी काय वर्णावी बोलतो. संजय सांगतो धृतराष्ट्राला, काय देवाची कृपा झाली आपल्यावर राजा. तहान लागलेल्या मनुष्याला बरं का, पिण्याकरता पाण्याचे भांडे तोंडी लावावे, आणि सहजची अमृत आहे असं माहीत पडावं. सहज गेला पाणी प्यायला, बघतो तर अमृत. तहान लागलेल्या माणसाला जसा पिण्याच्या पाण्याला भांड्याला तोंड लावावं, लावलं तर चाकून बघतो तर काय असं अमृत असावे, तसं धृतराष्ट्राचा योग आलेला आहे की भगवंत आता त्या संजयाला, भगवंत अर्जुनाला हे ज्ञान रसाचं काय, ब्रह्मरसाचं भांड जे आहे ते घेऊन पाजणार आहे, आणि त्याचा लाभ कोणाला होणार आहे, अर्जुनाला होणार आहे. आणि अर्जुनाला सांगताना धृतराष्ट्र आणि संजयाला होणार आहे. पण संजयाने ओळखलंय की हा पुत्र लोभाने, पूर्णपणे पुत्र लोभाने, हा याचं अंतःकरण पुत्र लोभाने, मोहाने ग्रासलेला आहे, याला काही समजणार नाही. तसा प्रत्येक माणूस हा या मोहामध्ये अडकलेला आहे, आणि मोह ज्याच्याकडे त्याला हे ज्ञान कळत नाही. तैसे आम्हा तुम्हा झाले, जाड मुठी तत्व फावले, तो धृतराष्ट्र म्हणाले, हे नपुसो तू ते. बघा काय सांगतो,
प्रमाणे राजा एखादी आडगिरायक मूल्यवान वस्तू थोडक्यात मिळते, त्याप्रमाणे मला तुला आत्मतत्वातच प्राप्त झाले. परंतु धृतराष्ट्र संजयाला म्हणाला की तुला ब्रह्मरसाबद्दल मी काही विचारित नाही. झालं. इथं सांगतो संजय की बघ बाबा राजा की आपल्याला आता की भगवंताच्या योगाने आपल्याला कृष्ण परमात्मा ब्रह्मरसात आपल्याला पाजणार आहे हे सांगतो. पण धृतराष्ट्र त्याला सांगतो बाबा नको, ते आपल्याला काय नको, आपल्याला ते ब्रह्मरसाचं पाजणं वगैरे नको. म्हणजे त्याला त्याच्यामध्ये अजिबात किंचितही त्याला त्याच्यामध्ये गोडी नाही कोणाला, धृतराष्ट्राला. आणि म्हणून तो आंधळा आहे. कसा आहे? आंधळा आहे तो. तसे आपण सगळे आंधळेच आहोत. जोपर्यंत आपल्याला या ज्ञानाची गोडी लागत नाही, हे ज्ञानाची गोडी लागली पाहिजे आपल्याला. जोपर्यंत आपल्याला ज्ञानदृष्टी आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत ज्ञानेश्वरी कळणं कठीण आहे. बरेचसे लोक ज्ञानेश्वरी वाचतात, पण ते अंतरंगातून वाचत नाही, बाह्यरंगातून वाचतात. अंतःकरणातून वाचा. अंतःकरण आपलं कसं आहे? आपला अंतःकरण जो आहे प्रत्येकाचा, तो संपूर्ण मलिन झालेला आहे. आणि त्याला साफसुथरा करायचा असेल, धुवायचा असेल, तर गुरुवाक्य मन धुतले, गुरुच्या वाक्यातून मन धुतलं पाहिजे. आणि आत्मस्वरूपी घातले रोवुनिया हरुनिया, आत्मस्वरूपामध्ये एकरूप व्हायला पाहिजे, तरच आपल्याला ही ज्ञानेश्वरी कळणार आहे. ज्ञानेश्वरी कधी करेल? की गुरुवाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले रोवुनिया. जयाचे वाक्य उजिवडे, झाले चित्त निधळे, ब्रह्माचे निपाडे निशंक होय. जयाचे वाक्य उजिवडे, ज्या श्रीगुरूंच्या वाक्यातून उजीड पडतो, जयाचे वाक्य उजिवडे, आपल्याला आत्मप्रकाश पडतो. जयाचे वाक्य उजिवडे, झाले चित्त निधळे. चित्त कसा होतो? निधळा होतो. म्हणजे काय? त्या परब्रह्म स्वरूपाशी एकरूप होतो. उजेड पडल्यानंतर चित्त निधळा होतो, कारण ते आत्मसुख आहे. आत्मसुखाकडे माणूस काय होतो? रममान होतो. आत्मसुखामध्ये रममान होतो, त्याच्याशी एकरूप होतो. आत्मसुखामध्ये त्या भगवंताच्या नामाशी एकरूप होतो. जयाचे वाक्य उजिवडे, झाले चित्त निधळे, ब्रह्माचे निपाडे निशंक होय. आणि ब्रह्माचे निपाडे म्हणजे ब्रह्मज्ञानाशी एकरूप होतो. निशंक होय, कुठल्याच प्रकारची शंका राहत नाही. आपणच परब्रह्म आहोत हा त्याला अनुभव येतो. आणि तशा अनुभवातून आपल्याला पुढे जाता येतो. अनुभव दिले की नाही? चंचल नदी गुप्त गंगा, श्रवणे पावन करी जगा, प्रचित रोकडी पहाना गा का. प्रचित आहे, रोकडी आहे. ही जी ज्ञानरूपी गंगा आहे, हिची आपल्याला रोकडी प्रचिती येते. रोकडी. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थाला धोंडा पाणी हो. संतांच्या संगतीमध्येच देव आपल्याला भेटतो. रोकडा रोकडा ताबडतोब. असे अंतःकरणाचा भाव तयार होतो आपला. आणि हे ज्ञानोबारांनी सगळ्या याच्यामध्ये काय केलं आहे? उत्तम प्रकारे लिहिलं. याच्यामध्ये काय भाषा आहे, रसाळ आहे बघा. आणि इथं सांगतो संजयाला आनंद झालेला आहे. धृतराष्ट्राला सगळं काय ऐकायला मिळेल. 5व्या अध्यायापर्यंत आणलं आहे तरी कळत नाही त्याला. मग आता भगवंतच सांगतो अर्जुनाला, आणि गुह्य ज्ञान सांगतो, आत्मसंयम योग सांगतो, ध्यान योग सांगतो, अभ्यास योग सांगतो, आत्मज्ञान सांगतो. संजयाला आनंद वाटला. पण इथं ज्याला धृतराष्ट्र म्हणतो, धृतराष्ट्र काय विचारतो? तुला ब्रह्मरसातून काही विचारित नाही, मला नको ते ब्रह्मरस, टाकून दे, असा धृतराष्ट्र सांगतो. म्हणजे लोकांची हीच फसगत झालेली आहे. प्रत्येक माणूस आंधळा येते. ज्याने अनुग्रह घेतल्याने तो आंधळा आहे सगळा, मग तो कुठल्याही पंथातला असो. इथं तेच सांगतो की मला त्या ब्रह्मरसाचे काय घेणं नाही. म्हणजे सगळीच माणसं धृतराष्ट्रासारखी येतात. आता आम्ही बघा कित्येक लोकांना अनुग्रह वगैरे देतो, पण ते ज्ञान प्रगट झालं नाही जर त्यांना वर्ष 2-2 वर्ष, तर ते सरळ निघून जातात. कारण त्यांना कळतच नाही. आंधळेची जण अवघेची आंधळे तुकोबाऱ्या सांगतात. सगळेच लोक आंधळे आहेत. तुम्ही कोणाकोणाला सुधारणार? प्रत्येक माणूस हा आंधळा आहे.
आता तुम्ही दृष्टी देणार कशी? दृष्टी देण्याचं काम श्रीगुरूंचं आहे, पण साधकाचं काम पण काय आहे की श्रीगुरूंनी दिलेल्या वचनावर आरूढ होणं. सद्गुरू वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. ज्याला मोक्षाची इच्छा असेल त्यांनीच या पंथामध्ये या. ज्याला असं टाईमपास करायचं ते येऊन फायदा नाही, कारण मोक्ष मिळालं पाहिजे. प्रत्येकाने मोक्षाची इच्छा करा. मोक्षाची इच्छा केली तर हे ज्ञान कळेल. कारण विवेकातून, वैराग्यातून, त्यागातून या भूमिका आहेत सगळ्या. अभ्यासयोग कसा आहे तर अभ्यास करता करता, अभ्यासाहून घन पार्था मग ज्ञान लिहिले, ज्ञानाहून ध्यान विशेष, मग कर्मफल त्यागो तो ध्यानाहून सांगू. कर्माच्या फलाचा त्याग करता येत नाही. तो त्याग आपल्या अंतःकरणामध्ये घर करून बसतो. त्याग म्हणजे त्याग करता येत नाही, आणि तो कर्माचा फळ आहे ना, तो आपल्या अंतःकरणामध्ये घर करून बसतो. आणि म्हणून आपल्याला हे ज्ञान कळत नाही. प्रत्येक माणूस फळाच्या मागे आहे. काहीतरी मला मिळावं, काहीतरी संसारातलं मिळावं, आणि म्हणून हे ज्ञान होत नाही. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, काहीतरी देव अशी वासना. रामदास स्वामी सांगतात, जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती काहीतरी, आरंभीच म्हणती देव, म्हणजे देव 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 करतात का, काहीतरी देवाकडून आपल्याला मिळावं. असा परमार्थ होत नाही आहे. परमार्थ उच्च लेवलचा आहे. परमार्थ उच्च लेवलचा आहे. मग हे करू नये का? आता जोपर्यंत नाही कळत तोपर्यंत प्रत्येकाने करा, त्याला इलाज नाही. मग ते करता करता तुम्ही त्या सान्निध्यामध्ये आलं, तुम्ही पाण्यात उतरले तर पोहता येईल तुम्हाला. म्हणून काही लोकांना मी पाण्यात उतरवायला लावतो. मग हळू हात हलवेल, पाय हलवेल, मग उडी मारायला शिकेल. हळूहळू नाकातोंडात पाणी जाईल, खोकला येईल, ठसका लागेल, पाणी पिईल, पण स्वतःचा जीव स्वतःच वाचवेल ना. पाण्यामध्ये तुम्हाला हातपाय हलवता आले तर तुम्ही स्वतःचा जीव स्वतः वाचवणार आहे. तुम्ही हातपाय चालवलं नाही. बऱ्याचशा लोकांना अनुभव दिला, त्यांनी ध्यान केलंच नाही, हातपाय हलवलेच नाही, बुडेल का तरेल? एक तर बुडेल, एक तर पळून जाईल. मग प्रत्येकाने अभ्यास करा. काय म्हणून या लागे अर्जुना, तो अभ्यासी मज मिळे. अभ्यास करून भगवंत म्हणतो मला भेटता येतो. अर्जुना, अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. काहीच अभ्यासाला काय, अभ्यास केला तर सगळं सोपं आहे, काहीच कठीण नाही. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई तो अभ्यासी मिळे. अर्जुना, तू मला अभ्यास करून भेट. आम्ही पण तुम्हाला हेच सांगतो सर्व साधकांना, अरे तुम्ही अभ्यास करून भेटा भगवंताला. आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही रोपटं लावलं आहे, पण त्याला खत पाणी घालणं तुमचं काम आहे. त्याला पाणी किती लागतो, खत किती लागतो, तो किती वाढला आहे, ज्याचा त्याने अनुभव घ्या ना. तो किती मोठा झाला आहे, मग त्याला पानं आल्यात की नाही, त्याला फुलं आल्यात की नाही, त्याला फळं आल्यात की नाही, हे तुम्ही बघा. आम्ही काम काय केलं आहे, तुम्हाला लावून दिलं आहे, पण तुम्ही त्याचा व्यवस्थित काय करायला पाहिजे. जे सकाळी उठून ध्यान करणं, दुपारी ध्यान करणं, संध्याकाळी ध्यान करणं, अखंड चिंतन विठोबाचं, अखंड चिंतन. रिकामा अर्धघडी राहू नको. ही घंटा आहे तुम्हाला, ही सावधानतेची घंटा आहे. रिकामा अर्धघडी राहू नको, अखंड चिंतन विठोबाचे. अरे जी घडी राम नामाविन गेली, जनी आपले तू तो हानी केली. हे रामदास स्वामींनी दिलेली घंटा आपल्याला. काय दिलेली आपल्याला? वॉर्निंग दिलेली आपल्याला. अरे जी घडी राम नामाविन गेली, जनी आपली ते तू आणि तू आपली आपणच हानी करतो. दुसरा इथे तुम्हाला वाईट करायला कोणी येणार नाही. तुम्हीच ब्रह्मात, पण तुम्ही त्या ब्रह्माचं जर सातत्याने आत्मचिंतन केलं नाही, आणि जर तुम्ही दिलेलं नामस्मरण टाकलं आणि तुमच्या हृदयामध्ये त्या विषयांनी प्रवेश केला, तर कोणी बा कोणाचे केले, ज्याचे त्याने अनिहित केले. आपणच आपला अनिहित करतो.
म्हणून स्वधर्म जो बाप्पा नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथे पापा, संसारून हे पाप नावाची वस्तू तुमच्या आतमध्ये येणार नाही. सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हाच आपला धर्म आहे. पण तो कसा? सगळं कामधंदा करताना. कुठे जंगलात जायची गरज नाही तपश्चर्या करायला. आपल्या ठिकाणी आपल्या घरात जसा वेळ मिळेल तसं भगवंताचं नामस्मरण करा आणि त्यातून आपल्याला मुक्ती मिळवता येतो. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोचावले. राजाचे हृदय चोचवले, ते अवसरी आहे घेतले कुमारांची या. ह्या बोलण्यावरून धृतराष्ट्र राजाचे मन पुत्रांची हकीकत ऐकण्याविषयी उत्कंठित झालाय असे संजयाने जाणले. संजयाने जाणला की हा पुत्र मोहाने व्याकुल झालेला आहे. ह्याला कसलं काय ज्ञान कळतो? एवढं चांगला ब्रह्मरसाचं पारणं आता आलेलं आहे. ब्रह्मरसाचं काय? भगवंत ब्रह्मरस वाटणार आहे आता. अर्जुनाच्या योगाने आपल्याला ते मिळणार आहे. पण कुठं काय लक्ष त्यांचं? बरेचसे लोक अशी संसारामध्ये अडकलेले आहेत. आम्ही त्यांना सांगतो ब्रह्मरस वाटतो, पण ते नली फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. का? तर आतमध्ये सगळा बाजार भरलेला आहे संसाराचा, आणि त्याच्यामुळे हे ज्ञान कळत नाही. आणि लोकांना संसाराच्या गोष्टी ऐकायला जास्त आवडतात. हे ज्ञान कोणाला समजत नाही, कारण ह्या ज्ञानाला भगवंताची कृपा लागते, देवाची कृपा लागते. हे जाणून मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहन हासिला. हे जाणून मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहन हासिला. संजयने काय केलंय? जाणलंय ना ते की हा त्या मुलांमध्ये अडकलेला, मोहामध्ये अडकलेला आहे, आणि म्हणे म्हातारा नाशिला. जाणून मनात विस्मय पावला आणि म्हणे अरे अरे अरे, वृद्ध म्हातारा पुत्र वत्सलाने अगदी वेडावला आहे हो. संजय म्हणतो मनातल्या मनात, अरे पुत्राच्या मोहाने हा झाला, येडा झालाय. एरवी बोलू तरी भला, झाला अवसरी ये. एरवी येतपर्यंतचा कृष्ण अर्जुनाचा संवाद अति सुगम झाला. त्याने विचार केला की आता बाबा आता काय याचं ऐकण्याचं काय तालतंत्र दिसत नाही. मग त्याने विचार केला की कृष्ण संवाद अतिउत्तम झाला. कृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद मग आता कोणाला ऐकायला लागले? एकट्यालाच ऐकायला लागलं. एकट्या कोणाला? एकट्या संजयाला ऐकायला लागला. तैसे कैसे होईल, दात्यांदू कैसे पाहिलं, तेवीचे ये रुसे घेईल म्हणून बिहे. परंतु या संवादाची गोडी याला कुठून कळणार? संवादाचा जो आहे ती गोडी कशी काय कळणार? संजयाने विचार केला की बाबा ही या कृष्ण अर्जुनाच्या संवादाची गोडी या धृतराष्ट्राला कशी काय कळणार? कारण जो जन्मांध आहे त्याला कसे दिसेल? जन्मतःच आणलाय, परंतु याला असे स्पष्ट बोलावे तर राग येईल. आणि खरोखरच माणसाला राग येतो, स्पष्ट बोलल्यावर राग येतो माणसाला. म्हणून संजय भीतीने स्पष्ट बोलला नाही, आणि म्हणून आम्ही लोक स्पष्टपणे कोणालाही सांगत नाही. कारण काय? राग येतो माणसाला. कारण त्यांची दृष्टी जेवी एरवी तरी पाही, एरवी तरी दिठी वेदिली कवळे, ते चांदण्या ते म्हणती पिवळे. जसं एखाद्याची दृष्टी कावेरीने व्यापलेली आहे आणि त्याला सगळं पिवळा दिसतो, चांदणा पिवळा दिसतो, माणसांचे कपडे पिवळे दिसतात, कारण त्याची दृष्टी कावेरीने व्यापलेली आहे. तसे अवस्था या धृतराष्ट्राची झालेली आहे. धृतराष्ट्राची अवस्था कशी झालेली आहे? तर संपूर्ण त्याची दृष्टी जी आहे, अंतःकरण जे आहे ते मोहाने व्यापलेलं आहे. आणि मोहाने व्यापलेल्यामुळे त्याला संजयला जे काय दिसतं कुरुक्षेत्रामध्ये ते धृतराष्ट्राला कळत नाही. तसं गुरुला सगळं दिसतं पण शिष्याला दिसत नाही. का? तर गुरुची ज्ञानदृष्टी त्या ब्रह्मरसामध्ये जसा त्या
पाकामध्ये, जशी पाकामध्ये गुलाबजाम पाकामध्ये सातत्याने असल्यामुळे तो गुलाबजाम म्हणून राहतो, आणि त्याला जर पाकातनं बाहेर काढलं तर तशी त्याची संजयाची दृष्टी पूर्णपणे ब्रह्मरसामध्ये एकरूप झालेली आहे, ब्रह्मज्ञानाशी एकरूप झालेली आहे. आणि म्हणून संजय संपूर्ण हे ज्ञान साधतो, कारण संजयाला व्यासांनी ती दृष्टी, दिव्य दृष्टी दिलेली आहे. संजयाला व्यासांनी दिव्य दृष्टी दिलेली आहे, आणि म्हणून त्यांना हे ज्ञान कळतं. तसं गुरु जोपर्यंत माणसाला दिव्य दृष्टी देत नाही, आणि ते काय लगेच होत नाही, लक्षात ठेवा. कारण बघा, पूर्वीच्या लोकांनी 1200 1400 वर्ष 60,000 वर्ष तपश्चर्या केली आहे. विचार करा तुम्ही, तेवढा त्यावेळेला आयुष्य होता. आणि आपण आता मध्ये राहायला पाहिजे सातत्याने, गुरुच्या सहवासात राहून. पूर्वीची लोक गुरुच्या घरची सगळी कामं करायची, आणि म्हणून गुरु प्रत्येक क्षणाला आपल्यावर प्रसन्न व्हायला पाहिजे. गुरुच्या प्रसन्नतेतून आपल्याला हे ज्ञान मिळतो. गुरुचा आत्मा संतुष्ट झाला की गुरुच्या हृदयातून जे स्फुरण निघतो आनंदाचं, जे आशीर्वादाचं स्फुरण निघतो, ते शिष्याच्या हृदयामध्ये जातो, आणि तिथून ज्ञान प्राप्त होतो. परी ते कैसे तैसे होईल, जात्यांदू कैसा पावेल, तेवीची ये विषय घेईल म्हणून बिहे. असं कसं होईल? कारण जो जातीवंत आंधळा आहे, म्हणजे जन्मतःच आंधळा आहे, आणि सगळी माणसं जन्मतःच आंधळे आहेत हो, जन्मतःच आंधळे आहेत सगळी माणसं. जवळ 99% लोक जन्मतःच आंधळे आहेत, त्यांना आत्मज्ञान नसतोच, नाहीच त्यांना. आणि एखादाच असा सत्पुरुष येतो की तो पूर्वजन्मे आम्ही बहुपुण्य केले, तो विठ्ठले कृपा केले असं सांगणारा एखादाच येतो. गेले की नाही, ज्ञानवाला सांगतात की नाही, तरी आस्तेच्या महापुरी रिगता तो कोट्यावरी, परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला रिघे. एखादाच निघतो. आस्तेच्या महापुरी रिगता तो कोट्यावरी साधक आहेत, परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला रिघे. विपायलाच एखादाच निघतो. अशी अवस्था आहे ज्ञानाची. परे आपण चित्ते आपला निकिया परी संतोषला, जे तो संवाद फावला कृष्ण अर्जुनांचा. परंतु श्रीकृष्णांच्या परस्पर संवादापासून तो आपल्या मनात उत्तम प्रकारे संतोषित झाला. संजय काय झालेला आहे तर श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद जो आहे, त्या संवादातून संजयाच्या मनाला काय मिळेल? संतोष, म्हणजे पूर्ण समाधान मिळालेलं आहे. भगवंताच्या आणि अर्जुनाच्या संवादातून संजयाला खूप समाधान मिळालेलं आहे. कारण संजयाला ती देवदृष्टी दिलेली आहे. म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्या, जोपर्यंत दिव्यदृष्टी आपण घेत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आपण किती पण आयुष्य घालवले श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये, कुठल्याही पंथामध्ये आपण गेलो, जोपर्यंत गुरुचा हात नाही डोक्यावर, जोपर्यंत ज्ञानदृष्टी नाही, ज्ञानचक्षु तुमचा उघडा होत नाही, थर्ड आईज ऑफ शिवा, भगवंताचा तिसरा डोळा, जोपर्यंत आपल्याला त्या तिसऱ्या डोळ्याचं, म्हणजे त्या दिव्य दृष्टीचं, म्हणून दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. तिथंच कर जुळू द्या तुमचं, दुसरीकडे नसू द्या. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, जिथे दिव्य ज्ञानाची प्रचिती येते आपल्याला, तेथे कर माझे, तेथेच आपलं कर जुळलं पाहिजे. दोन्ही हात आपला आणि तिसरा मस्तक आपला तिथेच लोटांगण घातलं पाहिजे, की जिथं आपल्याला दिव्य ज्ञानाची प्रचिती येते. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळ, तेथेच आपलं कर जुळले पाहिजे. अशाच ठिकाणी आपल्याला लोटांगण घालता यायला पाहिजे.